रस्ते नीट नाहीत, लाईट नाही, पाणी नाही, 3 ठिकाणी हे बघा हे कसं चालायचं. आम्ही गेल्या वर्षी पाय मोडला माझा, 3 लाख रुपये दवाखान्याला गेले. तर आम्ही 4-4 पोते घराने कचरा साठवून ठेवलाय. कुठे त्यांच्या दाराने घेऊन टाकायचा का? सगळीकडचे रोड झालेत, मग आमच्याच गलीचा का रोड व्हायना झाला? 20 वर्ष झालं आम्ही असल्याच रस्त्यावर वागत आहोत. कुणीच येत नाही, बघत नाही. मतदान तेवढं मागा येते, निवडून आलं की आम्ही रोड करताव म्हणते. पुन्हा दुसरी निवडणूक लागल्यावरच इथं येते. गल्ली बोळ आणि रस्ते झालेत आणि ह्या रस्त्याला काय बरं काय टाकून दिलंय का? आमच्या भागातील रस्ते नीट नाहीत, लाईट नाही, पाणी नाही, 3 ठिकाणी हे बघा हे कसं चालायचं. आम्ही गेल्या वर्षी पाय मोडला माझा, 3 लाख रुपये दवाखान्याला गेले. तर ह्याला कोण जबाबदार आहे? हा, संध्याकाळी आम्हाला बेरातच संध्याकाळी कधी बी कुणा बी टायमाला यावं लागते आम्हाला. लेकरा बायला चालायला, बायली चालायला, एक तर आम्ही आधो आहो. कुणी दुर्लक्ष दे आणि येतात निवडणुकीपुरतं आम्ही करताव म्हणते ती. पुन्हा कुणी फिरकत नाही. कचरा गाडी नाही, पाणी नाही, लाईट नाही, काही नाही गल्लीला. आम्ही ग्रामपंचायतला निवडणुकीला येतात, सगळे येतात, मग त्यांच्याकडे बी आम्ही तक्रार दिली, कुणीच लक्ष देण्यात झाले ह्याच्यावर. केलता की हो म्हणते. तर इथपर्यंत यायला स्वतः तयार नाहीत ती. मग जायचं कुणाकडं? ह्याला कोण जबाबदार आहे? आम्हाला जर कुणाला काय झालं उद्या रोज 4 लेकरं 4 माणसं पडालेली आहेत ह्या रस्त्याला. नाल्याचं पाणी सगळ्या रस्त्यावर, आम्हाला घरात आम्हाला जेवायला सुद्धा येणार झालं. इतकं वास सुटलाय घराने आमच्या. इथपर्यंत येत नाही ती. तिथं बी गेलं जाऊन सांगितलं, इथपर्यंत कुणीच येत नाही. आमचं जर काय झालं बरं वाईट उद्या जेवायचं तर कोण जबाबदार आहे ह्याला? ग्रामपंचायत जबाबदार राहील ह्याला. कुणाला जर काय झालं तर निवडणुकीपुरतच येतात आणि पुन्हा हो म्हणतात. पुन्हा कुणी फिरकत नाही इकडे. कचरा गाडी आतापर्यंत येत होती. आम्ही 4-4 पोते घराने कचरा साठवून ठेवलाय. कुठे त्यांच्या दाराने घेऊन टाकायचा का? बरं तिथपर्यंत आम्हाला जायला भेट नाही. सगळे लंगडे झालो आम्ही. कोण जबाबदार आहे ह्याला? आता आमच्या समस्या तर भरपूर आहेत. आतापर्यंत ज्या महिला मंडळाने सांगितले ते सगळ्या समस्या जर पूर्ण झाल्या तर ठीक आहेत, नाही तर आम्ही मोर्चा घेऊन ग्रामपंचायत मध्ये जाऊ. रस्ते, नाली आणि पाण्याची सोय आणि कचरा गाडी, आमच्या एवढ्या समस्या आहेत. आमच्या काही भरपूर समस्या नाहीत. आणि ह्या इथं राहणाऱ्या महिला मंडळालाच त्रास आहे. पुरुष तर काय सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी येतात, पण आम्हाला इथे लेकरांना, बायकांना सगळं भरपूर कामं असतात. बाहेर यावं लागते, जावं लागते, पण खूप त्रास व्हायला लागला. बाया खूप पडायलेत, लेकरं बी पडायलेत. पण हे लागलेलं कोण भरपाई करणार आहे? मग समस्या आता ही एवढ्या आहेत, पूर्ण आमच्या व्हाव्या. कचऱ्याची गाडी किती दिवस आली? मतदान पासून आलीच नाही बघा. 2 महिने व्हायले आता. मतदान झाले तेव्हापासून तर नाहीच. मतदानच्या अगोदर 1च महिना आली, त्याच्या अगोदर तर आलीच नाही. आणि हे घाण पाणी जे येते आम्हाला घरामध्ये देखील बसता येत नाही. बाथरूमच्या पाण्याचा खूप वास यायला लागलाय. असं व्हायला लागले. कोणताही कार्यक्रम करायचा म्हणलं तर आम्हाला लाज वाटायली दारामध्ये मंडप टाकायला देखील. असं व्हायला. प्रत्येकाच्या दाराच्या पुढे खड्डे आहेत. किराणा दुकान समोर आहे आमच्या. किराणा दुकानामध्ये देखील आम्हाला उडी मारून जावं लागतं. पाय खूप घाण होतात. साडी देखील आमची भरती घाण पाण्यामुळे. मग तेच आम्हाला तिथं दारामध्ये देखील घाण पाणी जाऊन गाड्या देखील आमच्या घरामध्ये घाण पाण्याच्या येतात. असं व्हायला लागले. मग आता ही सगळ्यात मोठी समस्या आहे ना. सगळीकडचे रोड झालेत, मग आमच्याच गलीचा का रोड व्हायना झाला? त्याचं बी कारण काहीतरी पाहिजे ना आम्हाला माहिती. अर्धा झालाय ना अर्धा का व्हायना झालाय? आणि ते बी अर्धा असा झालाय की खाली झालाय. वरून गाड्या यायला लागतात ना, तर खालून कशा गाड्यावरी जातील बरं? मग सुरुवात नाही झाली, शेवटपाशी त्याने अर्धा केला आणि सुरुवात तर काहीच केलेली नाही. मग आता ही समस्या बघा तुम्ही, मांडा आमच्या काय समस्या आहेत आणि हे पूर्ण केलं तर ठीक आहे. नाही झाल्या तर माझं पुढचं काय पाऊल उचलता येते आम्ही उचलू. 20 वर्ष झालं आम्ही असल्याच रस्त्यावर वागत आहोत. कुणीच येत नाही, बघत नाही. मतदान तेवढं मागा येते, निवडून आलं की आम्ही रोड करताव म्हणते. पुन्हा दुसरी निवडणूक लागल्यावरच इथं येते. तोपर्यंत कुणी येत बी नाही बघायला. कुणी पडलं काय, राहिलं काय. दररोज लेकरं आपटत येत, माणसं आपटत येत रस्त्यानी. कुणीच बघायला येत नाही. गेलताव की, पण ती म्हणते निवडून आलो की लगेच आम्ही करताव. ती पुन्हा दुसरी निवडणूक उभा राहिल्यावरच येते तिकडं. तोपर्यंत कोणीच बघत नाही. किती माणसं पडलेली कोणी विचारित नाही. रस्ता करावा, रस्त्याची मागणी असावी. आम्हाला पाणी वेळेच्या वेळेला सोडावं. कचरा गाडी आली 4 दिवस, म्हणजे इलेक्शन असल्यावर कचरा गाडी आली, परत कचरा गाडी आली नाही. म्हणजे ह्यांनी निवडून येणार तवाच देणार का? परत ह्यांनी लक्ष द्यायचं काम नसतंय का? ठोंबरे नगर मध्येच असं आहे. बाकी गल्ली बोळ आणि रस्ते झालेत आणि ह्या रस्त्याला काय बरं काय टाकून दिलंय का? मी प्रशांत वसंत पिंपळे, राहणार ठोंबरनगर. मी मुरुडचा आणि ठोंबरनगरचा रहिवासी आहे. गेले 20 वर्ष झाल्या ठोंबरनगरात आहे. ह्या महिलांची जी समस्या होती, ही आमची समस्या होती, पण आमची समस्यापेक्षा महिलाची समस्या जास्त आहे. त्यामुळे आज रस्त्यावर आम्ही पहिलं उतरलो. आज रस्त्यावर कोण उतरलं? महिला आहे. त्या पूर्ण महिला आहे. दाखवतो मी तुम्हाला बघा. महिला आहेत सगळ्या रस्त्यावर. ह्या अशी समस्या नाही की विनाकारण करायला असं उद्दिष्ट नाही आमचं. जिथं
खरंच कारण आहे तिथं आम्ही उतरतो. विनाकारण त्रास देणार नाही ग्रामपंचायत नाही, प्रशासनाला विनाकारण त्रास नाही, आणि इथून पुढे बी विनाकारण त्रास होणार नाही ग्रामपंचायतला, ह्याची बी आम्ही दक्षता घेऊ. पण त्यांना जर रस्ता करायचा नाही, असा जर त्रास होत असेल तर मग त्रासाला पर्याय म्हणून मोर्चा होईल. त्रासाला त्रास सहन त्यांना करावा लागेल, आम्हाला नाही. आम्हाला झालाय ते आम्ही सहन करू, पण त्यांना पुन्हा सहन होणार नाही अशी जर अपेक्षा असली तर तिथपर्यंत आम्ही पोचू. तसं काय नाही. बरं 20 वर्ष झालं, काय आज नाही ही नाली आज म्हणले नाही 20 वर्ष झाली, पण आम्ही एकूण एकाशी भांडणं करीत नाहो, ही एक महत्वाचं आहे. एकूण एकाशी, कारण ही प्रशासनाचं आहे. लाईट, नाली आणि रस्ता हे प्रशासनाचा खेळ आहे, हे आमचा खेळ नाही. खेळ मांडायचा नाही. हे खेळ मांडल्यास त्याचा परिणाम बी भोगावा लागेल तुम्हाला. त्याच्याबद्दल सगळ्या महिलांनी मांडला. आता ह्याच्यानंतर ही 2 टप्पे झाले. पहिला टप्पा वाघा अगर मी होतो गलीतली होती, आता दुसरा टप्पा महिला झाल्या. दोन्ही टप्पे मिळून तिसरा टप्पा ग्रामपंचायत पाशी जाईल. ह्याची बी प्रशासनानं आणि ग्रामपंचायतनं दखल घ्यावी. राजकीय नेते आले, इलेक्शन मध्ये येऊन गेले, आश्वासन दिले आम्ही रस्ता करू, ग्रामपंचायत बी निवडून आले, जरी दिलं नाही. आता जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, त्यांनी देखील काय करते ते बघू आपण. म्हणजे आमचा कुणाला विरोध नाही. मेन विरोध काय माहिती का, चांगले काम करावे, रस्ता करावा, नाली करावे, व इथं जी वाज जी येते नागरिकांना ती. आणि मेन मुद्दा ही जे रस्ता जे आहे ही पहिलं दलित वस्तीतून झालेला आहे. त्याच्यामध्ये बजेट उचललेला आहे, निमा रस्ता सोडलेला आहे, निमा रस्ता राहू दिला आहे. आणि मी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार केली, पुन्हा सोशल मीडियावर देखील सोडले. मग ह्या ग्रामपंचायतनं काय केलं माहिती का, जी दलित वस्ती असती, म्हणजे अगर तांडव वस्ती असती, कोणती वस्ती असते, ती नाव हटवलेत. आता ह्याने लोकांनी कळून म्हणून किलोमीटरवर आकडा केलाय. म्हणजे जी आहे रस्ता जे आहेत हे 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं आखलेलं आहे. म्हणजे का कुणाला कळू नये दलित वस्तीतून किती बजेट आले, कुठून किती बजेट आले. मग ह्याकरिता माझं ग्रामपंचायतला एक विनंती आहे, व कॉन्ट्रॅक्टदार जे आहेत गुत्तेगार ह्यांना समजेलीच विनंती आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर काम करावे, एवढीच माझी नम्र विनंती.